आज ही पावसाळी रानभाजी कंटोळी करूयात हां. साधारणपणे आषाढ आणि श्रावणात मिळणारी ही एक अत्यंत औषधी अशी रानभाजी आहे. पावसाळ्यात हवा दमट असते, पाणी बदलही झालेला असतो आणि त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच तर या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्यासाठी बनवलेलं हे एक नैसर्गिक औषधच आहे आणि त्याचं सेवन हे आपण करायलाच हवं. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज आपण ही कंटोळीची रानभाजी करूयात. पहिल्या पावसाच्या हलक्या सरींनी या कंटोळीच्या वेली फुटू लागतात. मग या वेलींना अशी पिवळ्या रंगाची छान फुले येतात. त्या फुलांनाच पुढे ही अशी फळे धरू लागतात. अशी ही छान गावठी कंटोळी घ्यायची. पण हल्ली बाजारात जाड मोठी अशी कंटोळी येतात, ती मात्र संकरित केलेली असतात, त्यामुळे शक्यतो ती घ्यायची नाहीत हां. ही कंटोळी तर मी स्वतःच्या हाताने तोडून आणल्यामुळे अगदीच ताजी आहे. ही अशी छान कवळी कंटोळी आणली आहेत हां मी. आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. हे जे बारीक बारीक काटे असतात ना, यामध्ये बऱ्याचदा माती अडकून बसण्याची शक्यता असते, त्यामुळे भाजी अगदी स्वच्छ धुणं फार महत्त्वाचं आहे. ही भाजी स्वच्छ धुवून मी वेळून घेतली आहे. आता चिरून घेऊयात. प्रकारे मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. या प्रकारे मधून असं काप करायचे आणि ही भाजी अशी पातळ पातळ छान चिरून घ्यायची. बघा, यामध्ये अगदीच कवळं बी असल्यामुळे मी इथे काढत नाही आहे, पण जर कडक बी असेल तर या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा हां. आणि मग ही भाजी छान एकसारखी चिरून घ्यायची. कोकणात या भाजीला फागल्याची भाजी किंवा काटल्याची भाजी असंही म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, सगळी भाजी मी इथे चिरून घेतली. आता खमंग फोडणी करूयात. कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेचच मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. हिंग घालते. लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा हलकासा परतला गेला आहे. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ही कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. मस्त असा मऊ व्हायला हवा. कांदा टोमॅटो छान परतला गेला आहे. आता यामध्ये हळद घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे छान परतून घ्यायचे. आता यामध्ये ही चिरलेली कंटोळी घालायची. सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये कंटोळीची भाजी छान एकजीव व्हायला हवी हां. कंटोळीच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंटसारखे पोषक घटक असतात. तसेच या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचं अतिरिक्त प्रमाणही कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजीच्या सेवनामुळे पावसाळ्यात होणारे जंतुसंसर्ग दूर राहतात. चला, बोलता बोलता भाजी ही छान परतली गेली. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 4-5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटं झालेली आहेत. मी झाकण काढते. मस्त अशी वाफ बसली आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. साधारण 2-1 मिनिटातच झाकण काढते. सगळी भाजी छान मिक्स करून घेऊया. ही भाजी अगदीच कवळी असल्यामुळे फार शिजवायची गरज नाही आहे. बघा, छान शिजली आहे भाजी.
आता यामध्ये खवलेला ओला नारळ घालते आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपण पेरलेली खोबरं कोथिंबीर भाजीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे. बघा, भरमसाठ मसाल्यांचा भडीमार न करता अगदी साध्या चवीची ही आपली कंटोळीची रानभाजी पानात वाढायला तयार आहे. तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.